नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय तुमच्यासाठी आणि रीडिंगचा विषय आहे अचानक तुमच्याबरोबर काय होणार आहे. तर अचानक तुमच्याबरोबर काय होते किंवा काय असे मेसेजेस आहेत जे तुम्हाला द्यायचे आहेत आणि जे तुमच्यासाठीच आहेत आणि अचानकपणे आयुष्यात किंवा तुमच्या रेग्युलर ज्या रोजच्या ह्याच्यामध्ये आहे जे काही बदल होतात त्याच्यासाठीची रीडिंग असेल, त्याच्यासाठीचं प्रिडिक्शन असेल. तर आपण ऐकूया ते, बघूया काय आहे. तुमच्याप्रमाणे मीही उत्सुक आहे आणि थँक्यू सो मच जे चॅनलशी कनेक्ट आहेत आणि ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते, कमेंट करताय. थँक्यू सो मच. तर बघूया आपण अचानक तुमच्याबरोबर काय होणार आहे. थँक्यू सो मच. इन्सिक्युरिटी आहे, कशाची तरी इन्सिक्युरिटी आहे तुम्हाला. अचानक तुमच्याबरोबर काय होणार आहे, कशाची तरी इन्सिक्युरिटी आहे. काही कामं होत नसतील, काही जबाबदाऱ्या आहेत, काही नियोजनबद्ध कामं आहेत, नियोजन केलेलं आहे, पूर्वनियोजित आहे, पण वेळ आणि अचानकपणे अशा काही गोष्टी समोर येऊन थांबल्यात की त्यातून त्या कामासाठी किंवा त्या गोष्टीसाठी तुमच्याकडे वेळ मिळत नाही आहे किंवा ह्याची इन्सिक्युरिटी आहे की मी ही देऊ शकेन का, मी हे करू शकेन का. एक मोठा असा एखादा प्रपोजल असेल किंवा एखादी असं परीक्षा तुमची आलेली असेल, परीक्षा असेल, तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही ते जेवढे एफर्ट्स, जेवढं अभ्यास तुम्ही केला आहे त्याचे तुम्ही त्या प्रमाणात तुम्ही ते देऊ शकाल का, करू शकाल. ही एक इन्सिक्युरिटी तुमच्यामध्ये दडपली आहे, इन्सिक्युरिटी तुमच्यामध्ये आहे. तर अचानकपणे ह्या इन्सिक्युरिटीचं सोल्युशन तुमच्याकडे येतं आहे. मला असं हे होतं की जे सोल्युशन तुम्ही शोधत होता, जे सोल्युशन तुम्ही शोधत होता, की अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी इतकं सगळा पसारा पडलेला आहे. सुगृहिणी असतील, ज्या घरचा आहे, जॉब करताय, त्यांच्याकडं बाहेर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मला घरचं आवरायचं आहे, बाहेर जायचं आहे, नोकरी करायची आहे, मुलांचं आहे. ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीमध्ये तुम्ही आहात आणि परत मग ऑफिसचं काही कामं असतील, ऑफिसची कामं आहेत. ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि हे सगळं मुलंही ह्या इन्सिक्युरिटीमध्ये आहेत आणि ही इन्सिक्युरिटीचंच जे सोल्युशन आहे, जे वेळेचं सोल्युशन असेल, जे अशा काही कारणाने तुमच्या समोर येते की अरे हां, म्हणजे तुम्ही विचारही केला नसेल, पण असं मोठं सोल्युशन तुमच्याकडे ते येते. खूप छान आणि छान असा मेसेज मला आला. खूप धावपळ होते तुमची किंवा इन्सिक्युरिटी वाटते की मी जे करायचं हे आहे, उत्सुकता आहे किंवा तो कॉन्फिडन्स आहे, ते जे करण्याची तुमचं जे उत्साह आहे, ते करण्यापासून तुम्ही बाजूला होताय. काही कामांच्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्याच्यामुळं तुमचं हे होते. तर त्यामधून सुद्धा तुम्हाला एक सोल्युशन आणि एक मार्ग असं तुम्हाला इथं दिला जातोय आणि तो तुमच्यासमोर येईलच. मी हे आहेच स्वतःला. तर तो तुमच्यासाठी हे सोल्युशन येते. हे इन्सिक्युरिटी, हे मॅसिव्ह का आहे? तर स्वतःला बांधून ठेवलं. त्या विचारात तुम्ही राहिलाय. ते विचारात राहिलाय की मी आता काय करू? आणि त्यातच तुमचा इतका वेळ चाललाय की हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल. मुलांचं शिक्षण आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्या परीक्षा आहेत. मग ते नाही झालं तर ते काय करणार? हे अशा माझ्या सगळ्या मैत्रिणींसमोर खूप सारे प्रश्न आहेत, असं इथं मला हे दिसते. आणि अचानकपणे हाच जो दरवाजा आहे, जो बंद स्वतः तुम्ही त्या विचारांनी असा तो बंद झालेला आहे. त्या बंद दरवाजाची किल्ली तुम्हाला मिळते आणि ह्याचं सोल्युशन तुम्हाला मिळते की कसा वेळ वाचवला पाहिजे, कसं ह्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे. आणि असे तुम्ही तुमचं जे आवडतं काहीतरी आहे आणि जे तुम्ही करण्याचं आता ठरवलंय, मला हे आवडतंय, मला ह्यात मी ह्यात 100% माझे देऊ शकते किंवा ह्याच्यासाठी मला एक माझा वेगळा वेळ काढला पाहिजे. आणि त्याच्यासाठीचं एक दडपण तुमच्यामध्ये होतं की हा वेळ मला मिळत नाही आहे. तर ते दडपण तुमच्यावरचं दूर होते. अचानकपणे तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळते आणि हा सगळा जो एन्झायटीसारखा असा जो दडपण हे घालणारा जो हे तुमच्यावर होतं की एवढा सगळा पसारा पडलाय, पसारा आहे आणि मी ह्यातून कधी बाहेर पडणार. आता गृहिणींना खूप हे लागलेलं असते की माझं हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, ते काम आहे आणि त्यातून मग थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा म्हटला की मग ते खूप मोठं हे होतं. तर अचानकपणे मला जी रीडिंग आता हे झाली आणि मला जे मेसेज येत आहेत तुमच्यासाठी ते मी मेसेज हे करते. तर हा मेसेज हे आहे की हे सगळं दडपण तुमच्यावरचं निघून जाते ना. अचानकपणे तुमच्याबरोबर हेच होणार आहे की ह्या सगळ्या दडपणाचं आणि ह्या सगळ्या एन्झायटी आणि बर्डननी असं थांबलेली जी तुमची अवस्था आहे की
तो थांबलेलापणा आणि इन्सिक्युरिटी सगळी तुमच्यातून निघून जाते अचानकपणे. आणि एक असा गगनभरारी घेताना कसा असा उत्साह, आज तर मी गगन को छू लूंगा, त्या छू लूंगा असं एक हे असते की नाही, कॉन्फिडन्स तो तुमच्यामध्ये येते, जो कुठंतरी थांबला होता. आणि अति उत्साहाने, खूप उत्साहाने तुम्ही पुन्हा एकदा त्या कामाला, तुमची जी कामं थांबली होती, राहिली होती, करायची राहिली होती, किंवा करायचं तुमचे नियोजन होतं पण होत नव्हतं, ती कामं तुम्ही पूर्ण करणार आहात. आणि प्रेयर, तुम्ही एखादं काम, तेच मी तर तेच म्हणलं तुम्हाला, अचानकपणे तुमच्याबरोबर काय होणार आहे, तुमच्या भक्तीचं, तुम्ही जी प्रार्थना केली परमेश्वराकडे, स्वामींकडे असू दे, दत्तगुरूंकडे असू दे, किंवा तुमचे जे आराध्य आहे त्यांच्याकडे असू दे, जी काही तुम्ही प्रेयर केले, प्रार्थना केले, त्या प्रार्थनेचं जे फळ आहे ते अचानकपणे तुम्हाला मिळणार आहे. अचानकपणे अशा काही गोष्टी व्हायला, तर मी तेच सांगितलं तुम्हाला, ज्या गोष्टीची एन्झायटी होती, ज्या गोष्टीची इन्सिक्युरिटी होती, थांबवलेलं होतं, दडपलेल्या सगळ्या गोष्टी होत्या, त्याच गोष्टी तुमच्या प्रार्थनेने, कधीतरी तुम्ही प्रार्थना केली परमेश्वराकडे आणि विसरून गेलाय, की नाही ते, म्हणजे ते तुमच्या लक्षातच नाही आहे, पण ती प्रार्थना तुमची आता फळास येते आणि अचानकपणे हे तुमच्या लक्षात येईल की त्या त्या गोष्टी, ज्या गोष्टींसाठी खूप म्हणजे हे होत होतं, बर्डन होतं, त्याच गोष्टी अगदी स्मूथली आणि अगदी सहज त्या गोष्टी होत आहेत. आणि यामध्ये इथं तुमच्यासाठी गृहिणींनाही सांगितलं जातं आहे, थोडंसं एनर्जी ड्रिंक जे आहे, म्हणजे लिंबू सरबत असेल, आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप छान आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप बर्डन किंवा खूप असं कामाचा लोड, याच्यामुळे सुद्धा तुमची इम्युनिटी पॉवर असेल किंवा तुमच्यातलं एनर्जी कमी होते, तर त्याच्यासाठी तुम्हाला लिंबू सरबत असेल किंवा कोणते एनर्जी ड्रिंक जे तुम्ही घेताय, फळांचा ज्यूस असेल, हे असेल, तर ते थोडंसं म्हणजे पाणीसुद्धा, जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण डिहायड्रेशन आणि ह्याच्यामुळे सुद्धा अशक्तपणा आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप इनबॅलन्स व्हायला लागतात, तर इथं तुम्हाला ते सांगितलं जाते. आणि अचानकपणे तुम्हाला हे जाणवेल की अचानकपणे तुम्हाला हे व्हायला लागेल की अरे हे माझं, म्हणजे मी ह्यात विचारच केला नव्हता, असं झालं आणि ते होईल तुमच्यासमोर. इतकं फटाफट फटाफट सगळ्या गोष्टी व्हायला लागतील की ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघताय आणि अशाच अचानक गोष्टी तुमच्यासमोर घडायला लागतील. आणि इम्पेशन्स बघा, हे इम्पेशन्स होतं, तुम्ही मला आता हे करायचं आहे, मला आता ते करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं आहे, हे होत नाही आहे, ते होत नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोंधळामध्येच तुम्ही इतक्या अडकून पडला होता की तुम्हाला काय नक्की करायचं आहे काय हेच तुम्हाला कळत नव्हतं. तर तो जो मार्ग आहे, नक्की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फॅमिली असेल, तुमचं बिझनेस असेल किंवा नोकरी असेल किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय करायचं आहे, तो जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला इथं मिळतो अचानकपणे, की तुम्हाला काय करायचं आहे. मग तुम्हाला वेळेचं तुमच्या नियोजन कसं करायचं आहे, तुम्हाला नोकरीचं नियोजन कसं करायचं आहे, तुम्हाला बाकी तुमचे जे छंद तुम्ही जोपासता त्याचं नियोजन कसं करायचं आहे. आणि अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं तुमच्यासमोर यायला लागतील, तुमच्याबरोबर घडायला लागतील. अचानकपणे सगळं जे बर्डन होतं, सगळी जी एन्झायटी होती, इन्सिक्युरिटी, ती सगळी सॉर्ट आउट व्हायला लागेल. एक असं जाळं जे गुंता झाला होता, तो सगळा गुंता अचानकपणे सुटतोय. आणि इम्पेशन्स म्हणजे पूर्ण करण्याच्या घाई गडबडीत खूप हे करायचं नाही, हाही मेसेज आहे. प्रत्येक गोष्टीचं एक बॅलन्स असणं गरजेचं आहे, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. अचानकपणे तुमच्याबरोबर काय होणार आहे, तर तुमची एनर्जी खूप वाढते, कॉन्फिडन्स वाढते, उत्साह वाढते. पण या उत्साहामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे, जे तुम्हाला करायचं आहे, जे तुमची आवड आहे, निवड आहे, किंवा ज्या काही अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येत आहेत, त्या घेण्यासाठी इम्पेशन्स न होता पेशन्सनी बॅलन्स होऊन त्या स्वीकारण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. आनंदाच्या भरात, उत्साहाच्या भरात कोणताही असा निर्णय नाही घ्यायचा आहे, जिथं म्हणजे आपल्याला आपल्या कपॅसिटी जेवढी आहे ती आपल्याला माहीत असते. प्रत्येकाला माहीत असते की प्रत्येकाची कपॅसिटी काय आहे आणि त्या कपॅसिटीप्रमाणे संधी आलेली घेणं हे महत्त्वाचं आहे. कधी-कधी करून बघावं, पण अति नको. अति नाही, अति तिथे माती. अति झालं की त्या गोष्टी संपतात. तर इथं तुम्ही बॅलन्सही आहात आणि तेच बॅलन्स होण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला ब्लेसिंगसुद्धा आहेत, आशीर्वाद आहेत, दत्तगुरूंचे आहेत, स्वामींचे आहेत. जे नकळतपणे स्वामींकडं, दत्तगुरूंकडं जे मागणं तुम्ही मागितलं होतं, जी प्रार्थना तुम्ही केली होती आणि जी तुम्ही नकळतपणे विसरून गेला,
ती प्रार्थना तुमची सत्यात उतरण्याची वेळ आलेली आहे. अचानकपणे तुमच्याबरोबर या गोष्टी होतील, घडतील. तुम्हाला कळणार नाही की काय होतंय. साक्षात स्वामी बाजूला आहे, दत्तगुरू बाजूला आहेत आणि तुमच्या आयुष्यात ते घडतंय, ते तुम्हाला दाखवतायत. हे बघ तू मागितलं होतंस आणि ह्या अशा प्रकारे तुमच्यासमोर ते त्या गोष्टी घडायला लागतील. आणि बघा, आणि तुम्ही ते पूर्ण केलंय, ते पूर्ण झालंय, ते तुमची इच्छा पूर्ण झाली, ते तुमचं मागणं पूर्ण झालंय आणि ती तुमची प्रार्थना पूर्ण झाली आणि अगदी सगळं शेवट पूर्ण सगळं केलेलं आहे. ती जी आत्मसंतुष्टता आहे, ती जे धीर आहे, मनाला शांतता आहे, समाधान आहे, ते तुमचं समाधान येतं. ते इन्सिक्युरिटी आहे, इथं समाधान आहे. ते हे करता करता बॅलन्स होता होता तुम्हाला कळणार नाही की कधी संपलं सगळं, कधी सगळं हे छान झालं आणि कधी कंप्लीट मी केलं हे कळणारच नाही. अगदी इथं गृहिणीसुद्धा असेल, ते तिच्यावर एवढा मोठा कामाचा लोड आहे, ऑफिशियल असतील, ऑफिसच्या कामाचा लोड आहे. पण तुम्हाला ते शेवटी जेव्हा तुम्ही ते काम किंवा तुम्ही ते जबाबदारी उरकताना तुम्हाला कळणारच नाही. म्हणजे असं की असं तुम्हाला भासायला लागेल अचानकपणे की तुम्हाला त्या कामामध्ये करताय तर एकटे, पण कोणीतरी तुम्हाला मदत करते. कोणतरी अशी एनर्जी आहे जी तुमची कामं सॉर्ट आउट करण्यासाठी तुम्हाला मदत करते. जे अदृश्य शक्ती आहे, जी तुम्हाला ताकद देते आणि तुम्हाला कळतही नाही. ज्या कामाला 4 तास लागत होते, ते काम तुम्ही 2 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये पूर्ण करून सॉर्ट आउट करून बाजूला झालाय. हे तुम्हाला इथं हे सांगण्याचा हा मेसेज आहे. आणि एवढा मोठा मेसेज मिळाला, थँक्यू सो मच. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप छान आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अचानकपणे तुमच्याबरोबर काय होणार आहे, अचानकपणे तुमच्यावर काय होणार आहे. फॉरगिवनेसचं कार्ड आहे आणि ते इम्पेशन्स आहे. फॉरगिवनेस सोडून द्यायचं आहे. अचानकपणे तुमच्याबरोबर ते जे पॉझिटिव्ह आहे, जे सकारात्मक आहे, ज्या गोष्टी अशा आहेत की घडल्याच पाहिजेत किंवा तुम्हाला हातावेगळ्या त्या करायच्याच आहेत, त्या गोष्टी करत असताना जे काही चुका झाल्या, त्या चुकांवर परत 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 रिपीट त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा त्या फॉरगिव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. सोडून द्या, फॉरगिव्ह करा. जे झालं ते सगळं सगळं सोडून तुम्हाला पुढं जायचं की यातून तुम्हाला करायचं काय आहे. इथं जी इन्सिक्युरिटी आहे किंवा इतकं कामाचं बर्डन आहे, हे बर्डन येताना तुम्ही काय चुका केल्या, काय हे सगळं साठलं, कशामुळं साठलं. काही वेळ तुमचा वाया गेलेला आहे, काही वेळ असा गेलाय ज्यामुळं तुम्हाला म्हणजे नाही असा वेळ इतका तासंतास 2-2 तास असा तुमचा वेळ वाया जातोय आणि त्याच्यामुळे तुमचं एवढं हे झालं की मी एवढा वेळ वाया घालवला, त्यामुळं मी मागं राहिलो किंवा मी हे काम एवढ्या वेळेत करू शकलो असतो. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत. तर हे सगळं तुम्हाला इथं फॉरगिव्ह करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. कारण आत्ता जी वेळ तुमच्या हातात आहे, त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि सोनेरी अशी संधी तुमच्या आयुष्यात येते. त्या संधीचं तुम्हाला सोनं करण्यासाठी ते सांगितलं जाते. कारण तुम्ही खूप प्युअर सोल आहात. खूप प्युअरिटी आहे तुमच्यात. स्वच्छपणा आहे, निर्मळपणा आहे. मोह, लोभ, माया, मत्सर, कुणावर ईर्ष्या, राग हा प्रकार नाही आहे. स्वतःच्या कामाबरोबर इतरांनाही कसं मदत करता येईल, त्यांना कसं पुढं नेता येईल, त्यांच्या आयुष्यातही आपल्यासारखं कसं नंदनवन फुलवता येईल, असं तुमची एक भावना आहे, चांगली भावना आहे. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी तुम्ही बर्डन घेताय. नाही आहे माझं झालं नाही, मग त्यांचं झालं नाही, काय नाही, ह्या गोष्टी नाही. प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत, प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तो मोठा आहे म्हणून त्याच्यासारखं मोठं होणं म्हणजे खूप तुम्ही हे झालं असं नाही आहे. तुमची कपॅसिटी, तुमचं काय हे आहे, तुमची कोणतं वजन पेलण्याची तुमची कपॅसिटी आहे, तेच वजन तुमच्या हातामध्ये देण्याचं परमेश्वराने नियोजित केलेलं आहे. आणि या रिडिंग्सप्रमाणे जर बघायचं झालं तर अचानकपणे ह्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहेत की तुम्ही काय झेपू शकताय. हे परमेश्वरालाही माहीत आहे तुम्ही काय झेपू शकताय. फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये अडकलाय. वेळेचं नियोजन नाही आहे किंवा कामाचं नियोजन नाही आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या अचानकपणे तुमच्या समोर येऊन ठेवतात. अचानकपणे तुम्ही नियोजन केलेलं असतं काही गोष्टींचं आणि अशा काही गोष्टी होतात की तिथं ते नियोजन बदलतं आणि मग कामाचं सगळं हे होतं. तर ते तुमच्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जातं नियोजनबद्ध जे काम तुमचं आहे ते तुम्ही आता करणार आहात आणि त्यामुळे तुमचं ही जी इन्सिक्युरिटी आहे ती जाणार आहे. तुमच्यातली शुद्ध म्हणजे तुमच्यातली स्वच्छंदीपणा जो आहे, प्युरिटी जी आहे, खरेपण जे आहे, त्यामुळंच हे सगळं सॉर्ट आउट होतं आणि त्यामुळंच हे सगळं छानपणे पूर्ण होते.
एक आत्मिक समाधान जे आहे, इथं जी इन्सिक्युरिटी आहे आणि इथं आहे ते आत्मिक समाधान आहे. तर ते काम पूर्ण केल्यावरचं एक आत्मिक समाधान तुम्हाला लाभतंय आणि अचानकपणे तुमच्याबरोबर हेच होणार आहे, की जे आत्मसमाधान आहे, आतून जे समाधान आहे आणि ते समाधान तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतंय. तुमच्या चेहऱ्यावर असं छानसा ग्लो येईल, आनंद येईल. आता वॉव! असं मी पूर्ण केलं, अशी एक तुमची भावना आणि ब्लेसिंग. मी काय म्हटलं तुम्हाला, स्वच्छंदी आहात तुम्ही, मनमोकळे आहात. कोणावर म्हणजे कुणावर आपल्या जबाबदाऱ्यांचं हे टाकत नाही, कोणाचं आपल्यावर घेत नाही, काय नाही. अगदी निर्मळपणे स्वच्छ स्वच्छंदी अशी स्वतंत्र अशी सोल तुम्ही आहात. निर्मळ झऱ्यासारखी, पाण्यासारखी स्वच्छ आहात. अशी ह्या पक्ष्यांसारखी स्वच्छंदी आहात. म्हणूनच मला आशीर्वाद देत आहेत तिथं स्वामी दत्तगुरु तुम्हाला आशीर्वाद देतात, की अचानकपणे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यावर होणार, तुमच्याबरोबर होणार. रिअल लाईफमध्ये रोजच्या वावरामध्ये, रोजच्या तुमच्या जगण्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतील, की अचानकपणे तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या सॉर्ट आउट होतील. जे प्रश्न आहेत ते सॉर्ट आउट होतील आणि पुढचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा केला जाईल. जे जे असे ब्लॉकेजेस साठले होते, कामाचा ढिगारा पडला होता आणि सगळे खर्च आहेत, काम आहे, पे बाकीच्या सगळ्या फायनान्शियली गोष्टी आहेत, सगळ्याचा जो ढिगारा असं सगळं पायात साठला होता आणि ज्याची इन्सिक्युरिटी होती की आता वेगळं होत नाही आहे आणि मग कामं नवीन काय करायला उत्साह येत नाही, तर हे सगळं तुमच्या आयुष्यातून निघून जाते आणि तुम्हाला नवीन एक वेगळी ऊर्जा आणि खूप स्ट्रॉंग असं तुम्हाला करणारी शक्ती तुमच्याकडे येते आणि हा मेसेज येतो तुम्हाला दिला जाते. बघा किती छान मेसेज येते. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच. बघूया अचानकपणे तुमच्याबरोबर काय होणार आहे. अचानकपणे काय होते तुमच्याबरोबर. अचानकपणे काय होते. अचानकपणे मी तुम्हाला इथं काय सांगितलं, इन्सिक्युरिटी आहे, हे आहे, ह्याचं एक एंडिंग जी आहे, जी तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी करण्याबद्दलची भीती आहे. मुलं तुमची परीक्षेला जातात, मग मग एखादी आपली भगिनी आहे, माता आहे, मैत्रिणी आहेत किंवा पेरेंट्स, हे सगळ्यांना भीती आहे मनामध्ये, की माझी मुलं वेळेत परीक्षेला पोहोचतील का, माझ्या मुलांना सगळ्या गोष्टी वेळेत होतील का, त्यांचे पेपर्स चांगले जातील का, ते व्यवस्थित करतील का, किंवा काय, अशा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, खूप मोठ्या बर्डन असं. पण तुमचेच बर्डन तुमच्या मुलांवर त्याचं रिफ्लेक्ट करत असतं. म्हणून इथं सांगितलं जाते. तर हा वेगळा विषय आहे, पण मला आता का माहीत नाही, पण अचानकपणे माझ्याही समोर आला. तर तुम्हाला ते सांगते, की न्यू बिगिनिंग आहे आणि सगळे तुमचे हे प्रॉब्लेम्स असतात त्याची एव्हरी एंडिंग होते. छान प्रकारे तुमची मुलं परीक्षेत उतरणार आहेत. त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या ह्याच्यानुसार छान ते हे करतील, परीक्षा देतील किंवा त्यांच्यावर कोणतंही बर्डन स्वतःला जे मोठं हे वाटते ते त्यांच्यावर न टाकता त्यांना मोटिवेट करण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे ती अचानकपणे तुमच्यामध्ये येणार आहे आणि त्या तुमच्या मोटिवेशनमुळं तुमची मुलं सुद्धा खूप एनर्जेटिकली काम ते करणार आहे, परीक्षा देत आहेत आणि त्यांच्या ह्याच्यात ते पुढं जात आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा, पाठीवरून हात फिरवा, मी आहे हा शब्द तुमच्या मुलांना तुम्ही सांगा आणि त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका, मार्क्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बोलायचं आहे. तोपर्यंत हे महत्त्वाचं आहे, की आता त्यांना मोटिवेट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करताय. त्याच्यासाठीच जे बर्डन आहे ते तुमच्यावर होतं, तर ते अचानकपणे ते बर्डन रिकाम होते आणि मोकळे होत आहे तुम्ही. छान असं तुमच्यातले चक्रासुद्धा हे आहे, तुमच्यातले जे ब्लॉकेजेस होते चक्रासमध्ये ते सगळे निघून जात आहेत आणि तुम्हाला उत्साह येते आणि त्यामुळेच तुम्ही मोटिवेट करताय मुलांना मोटिवेट करताय, त्यांना सांगताय, त्यांना शिकवताय, त्यांना समजवताय. आजूबाजूच्या काही अशा गोष्टी आहेत, आजूबाजूची जी अशी लोकं आहेत जी म्हणजे त्यांचीच हे हरवलेलं आहे, तर त्यांना तुम्ही मोटिवेट करताय, त्यांना तुम्ही पुढे घेऊन जाताय. ज्यांना खरंच तुमच्या मोटिवेशनची गरज आहे, त्यांना तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. जे तुमच्या सहवासासाठी असुसले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करताय आणि हेच असेच आणि खूप असे स्ट्रॉंग असे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होत आहे अचानकपणे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सुप्त गुण जो झाकून ठेवला होता तो असा फास्टली फायर एनर्जीनं तुमचा तो बाहेर येतोय. इथं ते सांगितलं जातंय आणि अचानकपणे तुमच्याबरोबर हेच होणार आहे.
कॉल टू ॲक्शन अचानकपणे काय होते तुम्हाला इथं सांगितलं जाते की आता ॲक्शन घ्यायची आहे. ते का चार्ज घ्या, वाट बघत बसू नका की कोणीतरी येईल तुम्हाला सांगेल, तुम्हाला समजावेल, हात धरेल, शिकवेल की तू हे कर. याची वाट बघत बसू नका. आणि मनातली इन्सिक्युरिटी हे सगळं मनातलं काढून टाकून इम्प्रेशन्स न होता जे संधी तुमच्या जवळ आलेली आहे, जी संधी तुमच्या समोर येते, जी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येते, तुम्हाला सिद्ध करण्याचा, तुम्हाला बाहेर काढण्याची, जिथं जिथं संधी मिळते तिथं तिथं स्वतःला बाहेर काढा. कारण हा आता तुम्हाला लीड करायचं आहे, पुढं जायचं आहे, ॲक्शन घ्यायची आहे आणि ह्याच्यासाठी वेळ घालवायचा नाही आहे. यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण ही वेळ तुमची आहे. तुमची वेळ हे झालेली आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं हे दिसते मला इथं. तुमची चक्राची एनर्जी ही खूप हे आहे. आणि तुम्हाला आता इथं कॉल असं तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी इथं सांगितलं जाते. आत्ता वेळ ॲक्शन घेण्याची आहे. स्तब्धपणे बसून राहणं, विचार करणं, एन्झायटीमध्ये राहणं, उगीचच वेळ घालवणं आपल्यामध्ये आहे ते बाहेर काढण्याची वेळ आत्ता आहे. हातातून गेलेली वेळ परत घेता येत नाही. तर जी वेळ आहे त्याचं संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. आणि ह्याच अचानकपणे तुमच्याबरोबर ह्याच सगळ्या गोष्टी होणार आहे की ज्या गोष्टींची तुम्ही फक्त विचार करत होता त्या आता रियालिटीमध्ये उतरताना तुम्हाला दिसेल. तुमचं पॅशन असेल, तुमच्या जे काही तुम्हाला वाटतंय, ज्या काही गोष्टींवर तुम्हाला काम करायचंय, काम करावंसं वाटते, त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर इथं घडत आहेत. थँक्यू. आणि एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते. कारण तुमचे थॉट्स, तुमचे विचार, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं इतरांबरोबर कनेक्ट होणं आणि सर्वांमध्ये मिसळून खूप छान अगदी स्वतःला प्रेझेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये खूप पॉवरफुल आहेत, खूप मोठ्या आहेत. आणि त्या म्हणूनच तुमच्यासाठी एक वैश्विक प्रवेशद्वार अचानकपणे उघडलं जाते. कारण हे वैश्विक प्रवेशद्वार म्हणजे हे संधी आहे, हे सोनं आहे. तुम्हाला हिऱ्यासारखं चमकवण्याची एक अशी संधी परमेश्वरानं निर्माण केली आहे. निर्माण केले कारण या समाजासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या कार्यस्थळासाठी, तुम्ही जिथं जिथं तुम्ही आहात तिथं तिथं ते देण्यासाठी तुम्ही ते कॅपेबल आहात. तुम्ही कॅपेबल आहात. आणि हेच ठरवायचं परमेश्वराची त्यांचं जे एक धोरण असतं बघा. एखादा दगड असा कारागीर उचलतो, असं त्याला माहीत नसतं, फक्त तो दगड आहे म्हणून तो उचलतो. पण जेव्हा तो हे करायला जातो, त्याला ठोकायला जातो, त्याची मूर्ती बनवायला जातो, तेव्हा त्याच्यातला काही नको असलेला भाग काढून टाकतो. त्यामध्ये त्याला त्रास होतो. ते दगड बोलता येत नाही पण त्याला त्रास होतो. आणि तशीच अवस्था माणसाची आहे. जी वेळ ह्यावेळी मूर्ती बनवताना परमेश्वराबरोबर साथ देताना, त्यांच्या अध्यात्माच्या किंवा ह्या सगळ्या मार्गात असताना हे करताना त्रास होतो. मनात असे विचार येतात की आपण आध्यात्मिक सगळं करतोय, आपण परमेश्वराचं करतोय, तरीही आपल्याला त्रास होतोय. त्रास का होतो याचं खऱ्या अर्थ आणि खरा प्रश्नाचं या उत्तर हेच आहे. जेव्हा दगडाला मूर्ती बनवताना त्याला ठोकून बाजूला काढलं जातं आणि छान मूर्ती तयार होते, तयार झाल्यावरचा सुख, आनंद वेगळा असतो. पण ते तयार होत असताना त्याच्यातनं नको असलेला भाग जेव्हा काढला जातो तेव्हा त्याला त्रास होतो. तो दगड आहे, त्याला बोलता येत नाही. आपण माणूस आहे, आपल्याला तो त्रास होतो. मग असं वाटते की आम्ही तर इतकं देवाचं करतोय, परमेश्वराचं करतोय, आम्ही इतकं पॉझिटिव्ह आहे, प्रामाणिक आहे, खरं आहे, इतकं चांगलं वागतोय, तरीही विश्वासघात होते, तरीही त्रास होतोय, तरी असं होतंय, तरी तसं होतंय. ह्या सगळ्या प्रश्नांनी आपलं मन असं मोठं हे होऊन बसतंय. आणि मग खूप सारे प्रश्न आपणच आपल्यासमोर निर्माण करतोय. तर हे निर्माण करणं जे आहे, हे मूर्तिमंत उदाहरण तुम्ही समाजासमोर आहात. आणि तुमच्या मुलांसमोर, तुमच्या घरासमोर, तुमच्या कार्यस्थळामध्ये एक असं उदाहरण म्हणून तुम्ही आहात की ज्याने अगदी अशा ओबड-दोबड दगडातून एक सुंदर तयार झालेली मूर्ती तुम्ही आहात. म्हणूनच हे अनुभवाचं जे बीज तुमच्यामध्ये आहे, अनुभवाचं आणि याचं जे बीज तुमच्यामध्ये आहे, ते तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे, द्यायचं आहे. म्हणूनच तुम्हाला इतकं सक्षम परमेश्वराने केलेलं आहे. तर इथं हे तुम्हाला सांगितलं जाते. आणि म्हणूनच हे एवढं मोठं असं मिरॅक्युलस चेंजेस अचानकपणे होत आहेत. आणि असं एक प्रवेशद्वार तुमच्यासाठी तो उघडलं जाते, अचानकपणे उघडलं जाते. आणि तुम्हाला त्या प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा आहे. कॉल टू ॲक्शन घ्यायची आहे. विचार करायचा नाही, मी काय करू, कसं करू, कुठे करू,
कोण आहे, कोण कोणासाठी करू नाही. तुम्ही जे करताय तुमच्याजवळ जे आहे, अचानकपणे तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि जे तुम्ही करताय ते तुमच्याचसाठी करताय हा भास तुम्हाला व्हायला लागेल. हेच अचानकपणे तुमच्या आयुष्यात होणार आहे. थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. कधी कधी खूप असं भारावून जाते. आणि बघा हे फ्री फ्रॉम अटॅचमेंट, फिअर अँड एंगर, असं मुक्त होत आहे तुम्ही. अचानकपणे तुमच्याबरोबर काय होणार आहे, अचानकपणे तुमच्या हृदयाचं, मी तर तुम्हाला हेच सांगितलं, तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडत आहेत. एक कॉस्मिक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते आणि अचानकपणे काय होते, अचानकपणे तुमच्यातलं जे हव्यास होता, इथं इन्सिक्युरिटी होती, हे होतं, हे मी कधी करणार, ते मी कधी करणार, ह्यामुळे याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हे जर मनामध्ये हे होतं, राग होता जो ज्यांनी तुम्हाला दुखवलं होतं, चिडवलं होतं, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला होता, आणि हे सगळं होतं, भीती होती मनामध्ये की मी हे केलं तर काय होईल, ह्यामुळं हे होईल काय, हे मला काय बोलतील, ते मला काय, लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, ह्या सगळ्याची जी भीती होती, एन्झायटी होती, इन्सिक्युरिटी होती, हे सगळं होतं. ह्या सगळं तुमच्या आयुष्यातून बाजूला होते आणि त्यातून सगळ्यातून तुम्ही बाहेर येताय आणि म्हणूनच तुमच्यातला एक खूप छान अशी सोल तुमच्यातली बाहेर येते. जसं नृसिंह अवतार झाला खांबामधून, भक्त प्रल्हादासाठी जसा अवतार घ्यायला लागला परमेश्वराला खांबामधून सुद्धा, तसाच अवतार तुमच्यासाठी परमेश्वरानं तुमच्याचसाठी एक अवतार, एक वेगळं, एक छान अशी एक हे तुमच्यासाठी होतंय, प्रवेशद्वार तुमच्यासाठी ते उघडत आहेत. कारण त्यांना माहीत आहे तुम्ही किती प्युअर आहात, तुमच्यात किती प्युअरिटी आहे, तुम्ही किती खरे आहात आणि असं खूप छान असं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. म्हणून जे अचानकपणे जे तुमच्याबरोबर होईल हे सगळ्यांसाठी प्रेम आणि माया हे तुम्हाला वाटायला लागेल. सगळी ही मुलं, ही विश्वची माझं घर, असं एक मनामध्ये तुमच्या भावना निर्माण होईल. जे आहे मी ते करण्यासाठी आलो आहे, ते माझं काम आहे, मला करायचं आहे आणि माझ्या भगवंताकडे मला जायचं आहे, हा मनातला थॉट, हा विचार तुमच्या मनामध्ये जागृत होईल आणि तुम्ही पुढच्या प्रवासाला निघाल. हेच अचानकपणे तुमच्याबरोबर घडणार आहे आणि हे तुम्हाला जाणवायला लागेल की मला आता काय करायचं आहे. थँक्यू सो मच. रीडिंग मलाही खूप आवडली आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सांगायचं रीडिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत बाय.